नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. आता तन्वीने जेवण फेकून दिल्यामुळे आता सगळ्यांवरच उपासमारीची वेळ आलेली असते. त्यामुळे अश्विन देखील खूप चिडतो तन्वीवर आणि जेवण न करताच तसाच निघून जातो. आता पूर्णा आजी अश्विनला थांबवायचा प्रयत्न करते, पण अश्विन काही मात्र थांबत नाही. आता त्यामुळे घरातील सर्वच जण तन्वीवर खूप जास्त चिडलेले असतात. आता पूर्णा आजी तर तन्वीला बोलते की आज फक्त तुझ्यामुळे अश्विन न जेवता ताटावरून तसाच निघून गेलाय. आता सायली देखील खूप चिडते आणि सायली आता तन्वीसाठी एक अजून नवीन रूल बनवून देते. आता तन्वी सगळ्यांना समजावायचा प्रयत्न करत असते, पण कोणीही तिचं काही एक ऐकून घेत नाही. तेवढ्यातच कल्पना बोलते, आणि तू आज सगळ्यांवर उपासमारीची वेळ आणलीस त्याचं काय? पूर्णा आजी देखील खूप जास्त चिडलेली असते. त्यावर आता सायली तन्वीसाठी एक नवीन नियम काढून देते. प्रताप देखील तन्वीला बोलतो की अगं, तुझ्या जन्मदात्यांचे गुण तर तू घेतले नाही आहेस आणि मधुभाऊंचे संस्कार देखील तू लक्षात ठेवत नाही आहेस. आता सगळेच जण तन्वीवर खूप जास्त चिडलेले असतात. पूर्णा आजी देखील तन्वीला बोलते, सुसंस्कृतपणा तर तुझ्याकडे अजिबातही नाही आहे. उलट असंस्कृतपणे कसं वागता येईल ना, त्याचाच तू नेहमी विचार करत असते. अस्मिता देखील बोलते की हो ना, मला सर्वजण कायम सांगत असतात की तू आनंदी राहायला हवंस म्हणून, पण तू असताना मी आनंदी कशी काय राहू शकते? जिथे तन्वी असेल तिथे कोणी कसं काय आनंदी राहू शकतं? आता अस्मिता देखील खूप जास्त चिडलेली असते तन्वीवर, पण तन्वीवर मात्र या सगळ्याचा काही एक परिणाम होत नसतो. आणि त्यामुळे सायली देखील आता तिच्यासाठी एक नवीन रूल घालून देते. आणि सायली सांगते की आजपासून तुझ्यासाठी एक नवीन नियम आहे. आमच्याशी तुझा जितका कमी संपर्क येईल ना, तितकं चांगलं आहे. आणि हो, सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर तू जेवण करशील. अगदी विमलताईंचं जेवण झाल्यानंतर जेवण करायचं आहेस तू. आता तन्वी मात्र सगळ्यांना समजवायचा प्रयत्न करत असते की इतक्या उशिरा मला किती वेळ उपाशी राहावं लागेल वगैरे. तितक्यात आता पूर्णा आजी खूप चिडते व बोलते की हो, आणि आज तुझ्यामुळे सगळ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचं काय? उलट तू तर आभार मान की आम्ही तुझं अन्न बंद केलं नाही आहे. फक्त तुला थोडा जास्त वेळ उपासमार सहन करावी लागेल, इतकंच काय. आता तन्वी सगळ्यांना समजवायचा प्रयत्न करत असते, मात्र तिचं कोणीही काही एक ऐकून घेत नाही. त्यावर पूर्णा आजी खूप जास्त चिडते तन्वीवर आणि तन्वीला बोलते की तन्वी, या घरामध्ये माझा शब्द हा शेवटचा असतो आणि तुला ऐकावंच लागेल. आणि तुला जर ऐकायचं नसेल तर तू इथून निघूनही जाऊ शकतेस वगैरे, असं बरंच काही आता पूर्णा आजी तन्वीला ऐकवते. त्यामुळे आता तन्वीचा नाईलाज होतो. आता तन्वीला कळून चुकलंय की अश्विन देखील या सर्वांसमोर काही आपली बाजू घेणार नाहीये, उलट तो आपल्यालाच बोलेल. त्यामुळे ती तिथून काढता पाय घेते. तर रात्रीच्या वेळेस अर्जुन त्याची कसलीशी फाईल पाहत असतो. तर सायली अर्जुनला बोलते की तन्वी आज जे काही वागली आहे ना, ते अति टोकाचंच होतं. म्हणजे सगळ्यांना उपाशी ठेवायचा प्रयत्न केला तिने. मी तिला लहानपणापासून पाहत आली आहे. मधुभाऊंनी तिच्या खूप चुका पोटात घातल्या आहेत, पण तरी देखील ती काही सुधारायचं नावच घेत नाहीये. त्यावर आता अर्जुन सायलीकडे येतो आणि बोलतो की मी असे खूप गुन्हेगार पाहिलेत, पण तन्वीसारखं 24 तास तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त कोणाला त्रास कसा देता येईल ना, हेच असतं. हे काही मी दुसरं कोणाकडे पाहिलेलं नाही. तर आता अर्जुन सायलीला बोलतो की तन्वी कशीही वागली तरी तू मात्र आज तिला चांगलंच सरळ केलंयस. नाही म्हणजे तिच्यासाठी जे काही नवीन नियम घालून दिले आहेत ना, ते एकदम परफेक्ट आहेत तिच्यासाठी. तर इकडे नागराज आता नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडत असताना प्रतिमा त्याला अडवते आणि बोलते की भाऊजी, कुठे चाललात तुम्ही? तुम्ही तर यावेळेस सुमन बरोबर असायला हवं ना. त्यावर नागराज बोलतो की हो, दिवसभर तिच्यासोबतच होतो अगं वहिनी मी, पण आता सुमन झोपली आहे, त्यामुळे मी थोडंसं वॉक करायला बाहेर जातोय वगैरे. आता तो मात्र सुमनला थापा मारून तिथून निघून गेलेला असतो. पण तेवढ्यातच तिथे रविराज येतो. आता रविराज प्रतिमाला सांगत असतो की आपण एकदा डॉक्टर श्रद्धांना सुमनला दाखवूयात. तिला मदतीची खूप जास्त गरज आहे आणि आपणच तिची मदत करायला हवी आहे.
आणि नागराजकडे पाहता तो काही करेल असं मला तरी वाटत नाही आहे. त्यामुळे आपल्याला सुमनची मदत करायला हवी आहे. त्यावर आता प्रतिमा विचारते की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सुमनला मानसिक रुग्णालयाची वगैरे गरज आहे, मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे? त्यावर रविराज बोलतो की हो, मलाही असंच वाटतंय आणि नागराज काही करेल असं देखील वाटत नाही आहे. त्याचं वागणं पाहतेस ना, आजकाल तो अचानक गायब काय होतो, त्यावरून तरी तो काही करेल असं वाटत नाही आहे. त्यावर आता प्रतिमा बोलते की म्हणजे तुम्हाला देखील भाऊजींवर संशय आहे का? त्यावर रविराज बोलतो की हो, म्हणजे तुला देखील त्याच्यावर संशय आहे का? त्याचं एकंदरीत वागणं पाहता तरी त्याला काही सुमनची काळजी आहे असं तरी वाटत नाही आहे. तर इकडे नागराज खरं तर फक्त बहाणा करून बाहेर आलेला असतो आणि आता विचार करत असतो की सुमनचा फोन तर माझ्याकडे आहे आणि फोन बंद आहे, पण तरी देखील हे पोलिसांना किंवा सायली अर्जुनला सुमनचा पत्ता कसा काय कळाला आणि इतक्या अचूकपणे ते सुमनला सोडवायला तिथपर्यंत कसे काय पोहोचले. पण तितक्यात त्याच्या लक्षात येतं की सुमनचा फोन जरी बंद असला तरी माझा फोन मात्र चालू आहे. कदाचित माझाच फोन ट्रेस करत करत ते तिथपर्यंत पोहोचले असणार. नाही, मला आता जास्त काळजीने वागावं लागेल. प्रियाला विचारतो की तिकडे नक्की काय चाललंय, सायली अर्जुन नक्की काय करणार आहेत वगैरे. आणि म्हणून आता तो तन्वीला म्हणजेच प्रियाला फोन करत असतो. पण इकडे उपासमारीमुळे मात्र प्रियाला काही झोप लागेना. आता ती विचार करत असते की असं उपाशी असताना झोप तरी कशी येईल, काहीतरी खाते आणि तेवढ्यातच तिचा फोन वाजतो. आता नागराज तिला फोन करत असतो. आता तन्वी बोलण्यासाठी बाहेर हॉलमध्ये येते. तर नागराज तिला सांगत असतो की मला खूप महत्त्वाचं काम आहे, उद्या सकाळीच मला भेटायला निघून ये म्हणून. त्यावर आता तन्वी त्याला सांगते की एवढ्या सकाळी सकाळी मात्र मला काही जमणार नाही आहे. एकतर इथे आमच्या घरामध्ये वेगळाच तमाशा झाला आहे, इथे वेगळाच प्रॉब्लेम सुरू झाला आहे, त्यामुळे मला काही यायला जमणार नाही आहे. आता मात्र नागराज खूप चिडतो तन्वीवर आणि तन्वीलाच बोलतो की ते तुमच्या घरातले तमाशे वगैरे, तुझे प्रॉब्लेम्स वगैरे तुझ्याकडेच राहू दे, ते मला अजिबातही काही सांगू नकोस आणि उद्या सकाळी शक्य तितक्या लवकर मला इथे भेटायला ये, माझं खूप महत्त्वाचं काम आहे. त्यावर तन्वी त्याला थोडं चिडूनच बोलते की ठीक आहे, जमलं तर पाहते मी, ठेवा फोन, आणि फोन ठेवून देते. आता तन्वीला मात्र खूप जास्त भूक लागलेली असते, त्यामुळे तन्वी आता किचनमध्ये काही खायला भेटतंय का हे पाहायला जाते. आता ती विचार करत असते की एवढ्या रात्री तर काही इथे कोणी येणार नाही आहे, त्यामुळे पटकन फ्रीजमध्ये काही असेल ते खाऊन घेते. आणि आता ती खाण्यासाठी काही आहे का फ्रीजमध्ये शोधतच असते. पण तेवढ्यातच तिथे कल्पना येते आणि कल्पना तिला आवाज देते, काय ग एवढ्या रात्री काय करतेयस इथे? आता मात्र तन्वी दचकून पाहते तर समोर कल्पना आहे. त्यामुळे ती आता बहाणा करते आणि पाण्याची बॉटल फ्रीजमधनं काढते आणि बोलते की काही नाही, मी थंड पाणी घ्यायला आले होते इथे, आणि तिथून निघून जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आता अस्मिताला मॉर्निंग वॉक करवून आणते आणि तेवढ्यातच कल्पना देखील तिथे येते. तर कल्पना अस्मिताला विचारते की आज थालीपीठ करू का नाश्त्याला? तर अस्मिता देखील हो बोलते. आता सायली आणि कल्पना दोघी मिळून नाश्ता बनवण्यासाठी किचनकडे जायला निघतात. तर तन्वी मात्र साडी वगैरे घालून आधीपासूनच किचनमध्ये असते आणि बोलते की मी आज सगळ्यांसाठी ना उपमा बनवणार आहे नाश्त्यासाठी. आता तिचं हे नाटक मात्र सगळ्यांच्याच लक्षात येतं आणि सगळेच तोंड वाकडे करत असतात. खरं तर कुणाला देखील तिच्या हातचा नाश्ता वगैरे काही एक खायचं नसतं, पण ही मात्र काल झालेला प्रसंग सगळ्यांनी विसरून जावा म्हणून उगाचच काहीतरी नाटक करत असते. आणि तेवढ्यातच ती अस्मिताला बोलते, अस्मिता अगं हे काय, इथे बदाम भिजवून ठेवलेत आणि तू खाल्ले देखील नाहीस, तुझा मॉर्निंग वॉक झालाय ना, मग आता खाऊन घे. अगं खरं तर हे सकाळी सकाळीच झोपेतून उठल्यावर खायचे असतात, पण कदाचित तू विसरली असशील ना, जाऊ देत, आता खाऊन घे, मी देते तुला, इथे येऊन बस की. आता मात्र ती अस्मिता काही तिचं ऐकत नाही. त्यामुळे तन्वी आता अस्मिताकडे जाते ते बदाम घेऊन. तर अस्मिता तिच्यावरच चिडते आणि बोलते की मी तुला बोललंय का मला तुझ्या मदतीची गरज आहे म्हणून? मला तुझ्या मदतीची काही एक गरज नाही आहे. आणि अस्मिता आता डायनिंग टेबलवर येऊन बसते बदाम खाण्यासाठी. तर कल्पना आणि सायली तिचे हे सगळे काही नाटकं पाहत असतात
आणि तेवढ्यातच डोळे चोळत चोळतच अर्जुन तिथे येतो आणि बोलतो की सायली माझी कॉफी दे बरं आधी. आणि पाहतो तर काय, किचनमध्ये चक्क तन्वी आहे. त्यावर कल्पना बोलते की तन्वी आज सगळ्यांसाठी नाश्ता बनवणार आहे उपम्याचा, तिच्याकडेच माग कॉफी. आता तन्वीला किचनमध्ये पाहून खरं तर अर्जुन देखील खूप शॉक झालेला असतो आणि बोलतो की ही कोण आहे, ही तर तन्वी आहे, म्हणजे आज पण सगळ्यांना उपाशीच राहावं लागणार की काय. त्यावर सायली बोलते की हो ना, हे सगळं तिला कळायला हवंय ना. आता तन्वी मात्र बोलते की आपल्या माणसांसाठी म्हटलं सकाळी उठून लवकर नाश्ता बनवावा, मला एक संधी तर मिळायला हवी ना सुधारायची. त्यावर सायली देखील तिला बोलते हो हो, मग एक संधी तर मिळायलाच हवी आहे तुला सुधारण्याची, म्हणून फक्त नाश्ताच का, सगळं जेवणच तू बनव ना दुपारचं पण. काय कर की 2 भाज्या बनव, अस्मिताताईंसाठी भाकर बनव, पोळ्या बनव, कोशिंबीर, गोडाचं काहीतरी, टोमॅटोची चटणी. आता असे बरेच काय काय पदार्थ सायली आता तन्वीला बनवायला सांगत असते. आणि या सगळ्या पदार्थांची लिस्ट ऐकूनच तन्वी आता चांगलीच टेन्शनमध्ये येते. आता ती विचार करते की या सुभेदारांना बोट काय दिलं तर ते डायरेक्ट हातच पकडायला पाहतात माझा. आता एवढं सगळं जेवण मी एकटी बनवणार का सगळ्यांसाठी. त्यावर कल्पनाला देखील हे पटतं व कल्पना बोलते की आयडिया खूप छान आहे ही, असंच करूयात, आजचं जेवण वगैरे सगळं काही तन्वीच बनवेल. आता बाकी सर्व अस्मिता आणि अर्जुन मात्र तिच्या अशा फजितीवर तिच्याकडे पाहून हसत असतात. तर सायली आणि कल्पना तिथेच बसून तन्वीची फजिती पाहत असतात. तर इकडे नागराज मात्र आता तन्वी भेटायला आली नाही आहे म्हणून तिला फोनवर फोन करत असतो. पण आता हिचा फोन तर हिच्यासोबत किचनमध्ये इथेच असतो, त्यामुळे ती काही नागराजचा फोन उचलेना. तर नागराज मात्र इकडे आता खूप चिडून जातो आणि बोलतो की ही पोरगी तर आता जास्त शहाणी झाली आहे, हिला फोन उचलायला काय झालं आहे. तर आता नागराजचा फोन वाजताच तन्वी आता घाई गडबडीनेच तो फोन बंद करून ठेवते आणि सांगते की हो बनवेल ना, मी दुपारचं जेवण पण बनवायला तयार आहे. आता ती मात्र तिथे नाश्ता बनवण्याची तिचे नाटकं सुरूच असतात. तर इकडे ती फोन उचलत नाही आहे म्हटल्यानंतर आता नागराज मात्र खूप जास्त चिडलेला असतो आणि तो विचार करत असतो की आता नक्की तिकडे काय झालं असेल. सायली आणि अर्जुन आता सुमनचा पत्ता शोधत शोधत तिथपर्यंत कसे गेले असतील, काय झालं असेल नक्की, याच विचारांमध्ये तो असतो. आता तेवढ्यात अश्विन देखील ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो आणि तर आता तन्वीला किचनमध्ये पाहून अश्विन देखील तिच्यावर खूप जास्त चिडतो आणि तिला बोलतो की हे काय, तू किचनमध्ये काय करतेयस, म्हणजे आज देखील सगळ्यांना उपाशी ठेवायचा प्लॅन आहे का तुझा. आता तन्वी मात्र त्याला समजवायचा प्रयत्न करत असते, पण अश्विन मात्र त्याचं काही एक ऐकून न घेता तसाच चिडून आता ऑफिसला निघून जातो. आता तन्वी मात्र नेहमीप्रमाणे तिचं नाटक तसंच करत असते की नाश्ता बनवते सगळ्यांसाठी वगैरे आणि सगळेजण बसून तिची फजिती पाहत असतात. तर सायली अर्जुन परत आता सुमनचा फोन सापडत नाही आहे म्हटल्यानंतर तिचं लोकेशन वगैरे ट्रेस करतील. आता ही अक्कल लढवून आता नागराज इकडे महिपतच्या बंगल्याकडे येतो आणि महिपतच्या बंगल्याबाहेर येऊन तो सुमनचा फोन एकदा ऑन करतो की जेणेकरून या सगळ्यामध्ये त्याला महिपतला अडकवता येईल. आता सुमनचा फोन तो थोड्या वेळासाठी ऑन करतो आणि स्वतःचा फोन मात्र स्विच ऑफ करून ठेवतो की जेणेकरून सायली अर्जुनने त्याचं लोकेशन काही ट्रेस करू नये. तर इकडे अर्जुन आता ऑफिसला जाण्यासाठी रेडी झालेला असतो, तेवढ्यातच त्याची एक फाईल सापडत नसते. आता सायली त्याची न सापडलेली फाईल शोधून त्याच्यासाठी घेऊन येते आणि त्याला विचारते की हीच फाईल शोधत होतात ना तुम्ही. आणि तेवढ्यातच इन्स्पेक्टर सावंतांचा फोन येतो अर्जुनला. आता अर्जुन त्यांच्याशी बोलत असतो तर तेवढ्यातच ते सांगतात की सुमनचा फोन थोड्या वेळासाठी ऑन झाला होता आणि त्याचं लोकेशन वगैरे देखील ते शेअर करतात. आता हे सगळं ऐकून सायली विचारते की नक्की काय झालंय, पण अर्जुन तिला काही एक न सांगता चैतन्याला फोन करतो आणि आता तो चैतन्याला सांगत असतो की आपल्याला अर्जंटली निघायचं आहे, सुमन काकूचा फोन थोड्या वेळासाठी ऑन झाला होता आणि त्याचं लोकेशन देखील इन्स्पेक्टर सावंतांना मिळालं आहे. आणि काय लोकेशन असेल सांग बरं. महिपतचा बंगला बाहेरचं लोकेशन आहे. त्यावर चैतन्य बोलतो की हे कसं शक्य आहे, पण महिपत तर जेलमध्ये आहे आणि आता त्याच्या बंगल्यावर तिथे कोणी देखील नसेल, मग सुमन
काकूचा फोन तिथे काय करतोय? त्यावर आता अर्जुन बोलतो की मला देखील तेच कळत नाही आहे की महिपत जेलमध्ये असताना सुमन काकूचा फोन तिकडे कसा काय ऑन झाला असेल किंवा कोणी केला असेल वगैरे. आपल्याला हे शोधायला हवं. तू एकदा परमिशन घेऊन ये, आपण महिपतच्या पूर्ण बंगल्याची झडती घेऊयात. त्यावर आता तो सायलीला सांगतो की आपल्याला महिपतच्या बंगल्याची झडती घेतल्यानंतर नक्कीच काहीतरी क्लू मिळेल, त्यामुळे आपण लवकरात लवकर आता महिपतच्या बंगल्याची झडती घेऊयात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली, अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंतांची टीम आता महिपतच्या बंगल्याची झडती घेण्यासाठी त्याच्या बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि आता ते सगळीकडे त्याचे कपाट वगैरे सगळं घरामध्ये शोधाशोध करतायत. आणि तेवढ्यातच आता अर्जुन आणि सायलीच्या हाती तिथे ड्रॉवरमध्ये ठेवलेली एक सिटी हॉस्पिटलची फाईल लागते. आता खरं तर ही तीच फाईल असते ज्यामध्ये त्यांनी प्रतिमाचा ॲक्सिडेंट करवल्यानंतर ती खोटी डेड बॉडी आणून जे काही घोटाळा केलेला असतो हॉस्पिटलमध्ये त्याचीच ही सगळी काही फाईल असते. आणि शेवटच्या पानावर मात्र पेमेंट टू NK असं काहीसं लिहिलेलं असतं. आता अर्जुन विचार करत असतो की NK म्हणजे नक्की कोण असेल हा NK? तर तेवढ्यातच सायलीच्या लक्षात येतं की हा तर नागराज किल्लेदार. त्यावर ती सगळ्यांना बोलते NK म्हणजे नागराज किल्लेदार तर नाही ना? आता मात्र नागराजवर असलेला संशय यांचा अधिकच दृढ होत चाललाय. आता हे लोक नागराजपर्यंत कधी पोहोचतील आणि नागराजचा खरा चेहरा यांच्यासमोर कधी येईल हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे पुढील भाग पाहायला देखील विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.